महाराष्ट्रातील सर्व रजिस्टर्ड नर्सेससाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. CNE आणि CPD बाबत मागील काही दिवसांमध्ये अनेक संभ्रम होते, अनेक डाऊट सर्वांच्या मनामध्ये होते. त्यामध्ये एक मुख्य डाऊट म्हणजे ज्यांचं आत्ताच एज्युकेशन कंप्लीट झालं आहे त्यांनी काय करायचं, ज्यांचं MSc झालं आहे, कोणी PBSc केलं आहे, तर त्यांचं कसं आहे, त्यांनी CNE करायची नाही, CPD पॉईंट्स त्यांचे करायचे अनिवार्य आहे की नाही, याबाबत MNCने 3 तारखेला एक नोटीस प्रसिद्ध केली. त्यामध्ये त्यांनी याबाबत एकदम स्पष्टपणे सांगितलं आहे. 2022 ते 2027 या कालावधीमध्ये ज्या परिचारकांचं परिचार्य प्रशिक्षण पूर्ण झालं आहे त्यांना पूर्ण 150 पॉईंट्स करण्याची गरज नाहीये. आता यामध्ये पण आहे की MSc असेल तर किती करायचे, GNM असेल, PBSc असेल तर किती करायचे, ते जाणून घ्यायचं असेल तर रीलला सेव्ह आणि शेअर करा, आम्हाला फॉलो करा. नेक्स्ट रीलमध्ये मी तुम्हाला ते सविस्तर सांगणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की सर्वांनाच 150 क्रेडिट पॉइंट्स करायचे नाहीत. ज्यांचं एज्युकेशन 22 ते 27 मध्ये झालं आहे त्यांना तर बिलकुल नाही करायचे.